गडहिंग्लज येथील नामवंत शैक्षणिक संस्था अभिनव ग्रुप ऑफ एज्युकेशनच्या वतीने IIT JEE, नीट आणि MHCET परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ आज सूर्या सांस्कृतिक हॉल येथे मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाच्या माध्यमातून यशस्वी विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यात आली। सत्कार समारंभापूर्वी विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर विनोद बाबर यांचे विशेष प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते। आपल्या व्याख्यानातून डॉक्टर बाबर यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करतानाच जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशाची शिखरे कशी सर करावीत याचे मोलाचे कानमंत्र दिले। या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे केवळ विद्यार्थ्यांचाच नव्हे तर त्यांच्या यशात मोलाचा वाटा असलेल्या पालकांचाही सन्मान करण्यात आला। आपल्या पाल्याच्या यशाने पालकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि अभिमानाचे भाव ओसंडून वाहत होते। आजच्या या कार्यक्रमाला गडहिंग्लज परिसरातील विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। विद्यार्थ्यांच्या या यशामागे अभिनव ग्रुप ऑफ एज्युकेशनचे डॉक्टर अमोल पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अथक परिश्रम आहेत। डॉक्टर विनोद बाबर यांनी आपल्या भाषणात डॉक्टर अमोल पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाचे विशेष कौतुक केले। योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळेच ग्रामीण भागातील विद्यार्थी आज राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमध्ये चमकत असल्याचे त्यांनी नमूद केले। गावाचं नाव किती मोठा होत असतो आणि अशामुळे आम्ही या विद्यार्थ्यांचे जितके काही रिझल्ट चांगले मिळतील रिझल्टसाठी प्रयत्न करत असतो सर। यावर्षी जर आम्ही आकडेवारी सांगायला गेलो तर 280 पैकी जवळपास 40 विद्यार्थी आमचे MHCET मध्ये सर 99च्या वरती आहेत सर। 160 विद्यार्थी म्हणजे तुम्ही टक्केवारी काढला तर 61.23% म्हणजे जवळपास 61% विद्यार्थी आपल्या संस्थेचे ज्यांनी 95% पास केलेला आहे। हा म्हणजे 95% जेव्हा एखाद्या MHCET मध्ये एखादा विद्यार्थी पास करतो त्यावेळी त्याला चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज मिळतं, ते गव्हर्नमेंट असेल किंवा प्रायव्हेट असेल। आणि फक्त CETच नाहीये सर, JEE असेल किंवा नीट असेल या दोन्ही परीक्षांमध्ये आम्ही अतिशय उत्कृष्ट असे रिझल्ट मिळवले आहेत। आमचं एक स्वप्न होतं की आमचा एक तरी विद्यार्थी IIT बॉम्बेला जावा आणि IIT बॉम्बेला आमच्या चिन्मयच्या निमित्तानं चित्रकुर्पीच्या निमित्तानं आम्ही IIT बॉम्बेचं क्रॅक केलेली आहे आणि या वर्षी आमचा चिन्मय IIT बॉम्बेला जातोय आणि चिन्मय सोबत फक्त एकटाच नाही तर 4 विद्यार्थी या वर्षी IIT सिलेक्शन झालेले आहेत। नीटचं म्हटलं तर आमचा राजवर्धन फडके 632 मार्क्स मिळवले आणि त्याला एम्स मिळतं। म्हणजे गडहिंग्लज सारखं शहर पूर्ण महाराष्ट्रात तसं बघायला दक्षिणेचं टोक आहे आणि इथं इतकी गुणवंत मुलं आहेत। फक्त गरज होती एक अशा एका चॅनलची, त्या चॅनलच्या माध्यमातून हे विद्यार्थी यशापर्यंत पोहोचावेत आणि ते चॅनल अभिनवच्या माध्यमातून उभं राहिले आणि अगदी IIT असेल अगदी एम्स असेल अशा मोठ्या मोठ्या संस्थेमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा पाया होत आहेत। हे खऱ्या अर्थानं या गुणवत्तेचं म्हणजे या गावातल्या पूर्ण गुणवत्तेची खाण आहे आणि या खाणीला दिलेलं जे काही आपल्या स्टाफच्या माध्यमातून जे मार्गदर्शन आहे त्याचा पहिला मानावा लागेल। तर अभिनववरती विश्वास ठेवून ज्या पालकांनी आपल्याकडं ऍडमिशन घेतले होते त्या पालकांना मलाही खूप अभिमान वाटतो की तुमचं स्वप्न जे आहे तुमचं स्वप्न आम्हीही डोळ्यातून बघितलं होतं आणि हे विद्यार्थी इतक्या छान पद्धतीने यश मिळवले। कारण हा प्रवास हा छोटा नव्हता। मी जवळपास 2018ला आम्ही जेव्हा अकॅडमी स्टार्ट केली होती त्यावेळी 100 विद्यार्थी, तिथून मग पुढं 100 चे 160 झाले, 160 चे नंतर 156 झाले, असे पुढे वाढत गेली आणि तो आता आपल्या जवळपास 25 विद्यार्थ्यांना पोहोचलेला आहे। बघायला गेलं तर मुलांच्या समोर आपण व्याख्यानात म्हटलं मोबाईल ही प्रमुख अडचण आहे। मोबाईलशिवाय मार्गदर्शन पण होऊ शकत नाही सर। नाही मुलं असं नाही सर, मुलांनी मी म्हणलो नाही आहे की मोबाईल बंद करा, मी म्हणलो कमी करा। त्याचं काहीतरी स्क्रीन टाईम ठरणं फार गरजेचं आहे। जर आईवडिलांच्या हातातनं मोबाईल कमी झाला तर ऑटोमॅटिक मुलाच्या पण हातातनं मोबाईल कमी होईल। कारण मोबाईल हे काही जिवंतपणाचं लक्षण नाही आहे सर। एखादी लाईक मिळावी म्हणून जर आपण डिस्टर्ब होत असू तर नक्की आपण अधोगतीकडे निघालो हे काही लक्षात ठेवलं पाहिजे। सर आज तुम्ही बघितलं असेल अभिनवच्या विद्यार्थ्यांचा जिल्ह्यासकट राज्यात टंक आहे, अभिनवच्या विद्यार्थ्यांसाठी 2 शब्द सांगाल? नाही, गडहिंग्लजच्या मातीत अभिनवनं जे काम चालू केलं आहे ते खरंच कौतुकाचं आणि अभिमानाची गोष्ट आहे। खऱ्या अर्थानं जर विद्यार्थ्यांनी आज जर बघितलं तर पहिला येणारा मला वाटतं सर CETचा पहिला येणारा विद्यार्थी 99.99चा हा तुमच्या गडहिंग्लजच्या मातीत आहे। एक वेळ असं वाटायचं होतं की लोकांनी दिल्लीला जावं, पुण्याला जावं, पण आज परिस्थिती अशी झाली की अनेक विद्यार्थी आता आपले गडहिंग्लजमधनं येतील। उद्याच्याला तुम्हाला फक्त आता कोल्हापूर किंवा महाराष्ट्रातले विद्यार्थी दिसतील, किंबहुना येणाऱ्या काळात
महाराष्ट्राच्या बाहेरचे विद्यार्थी देखील तुम्हाला गड इंग्लजमध्ये अभिनवला आलेले दिसतील सर. सर अनेक विद्यार्थी परीक्षेत अपेक्षित यश न मिळाल्यास कोणत्या तरी चुकीच्या मार्गाचा अवलंब करतात. याबाबत अशा विद्यार्थ्यांना काय आवाहन कराल? नाही, यशाला सर कुठला शॉर्टकट नाही आहे. यश कधीही कुठल्याही शॉर्टकटनी होत नाही. पहिल्यांदा आपण जे आपले शॉर्टकटचे दोर आहेत ते पहिल्यांदा कापून टाकले पाहिजेत. जे ध्येय ठेवलं आहे त्याच्यावरच आपलं 100% लक्ष केंद्रित आहे. आणि एक गोष्ट आहे सर की सातत्यानं जर आपण प्रयत्न केले प्रामाणिकपणे त्या कामावर निष्ठा ठेवून यश हे 100% मिळतंच. यशाला कुठलाही कम्फर्ट नाही, कुठलाही शॉर्टकट नाही. यशासाठी विद्यार्थ्यांनी काय प्रयत्न केले पाहिजे? 100% जे करणार आहोत त्या कामावर निष्ठा ठेवून आपल्या आईवडिलांच्या चेहऱ्याकडे दररोज बघायचं आणि आपल्या अभ्यासावर लक्ष द्यायचं. 100% यश मिळतं. सर